नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 18 नोव्हेंबर. आज राज्यात वारे वाहतील, त्यापैकी नंदुरबार, धुळे, नाशिक, डहाणू, पालघर, मुंबई उपनगरात, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व कोकणात वाऱ्याचा जोर जास्त राहील. तसेच आज एक कमी दाबाचे क्षेत्र श्रीलंका देशाच्या पश्चिम भागातील समुद्रात असून त्याच्या प्रभावामुळे दक्षिण आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच मी काल दिलेल्या तारखेप्रमाणे म्हणजे दिनांक 22 ते 25 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील जे जिल्हे सांगितले असून त्यामध्ये अचानक वातावरणातील बदलामुळे अजून काही जिल्ह्यांची वाढ होण्याची शक्यता राहील. तसेच सदर हा पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यात कशा प्रकारे पडेल ते रोजच्या पोस्टमध्ये सांगितले जाईल. हा पाऊस काही ठिकाणी तुरळक ते हलका, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी थोडा वेळ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच उद्या दिनांक 19 नोव्हेंबर रोजी खानदेश, मराठवाडा, विदर्भ या विभागात तीव्र थंडीची लाट राहील. तसेच सदर काळात पुढील 1 ते 2 दिवस या भागात दव धुके पडण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी मित्रांनी आपल्या पिकाची काळजी घ्यावी व कृषी अधिकारी यांच्या सल्ल्याने पिकावरती एखादी औषधाची फवारणी करून घ्यावी. तसेच उद्या मुंबई विभाग, पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकणात तसेच सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग, अहिल्यानगरचा दक्षिण भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात थंडीचे प्रमाण जरा कमी होईल. दिनांक 20 नोव्हेंबर रोजी खानदेश, मराठवाडा, विदर्भ या भागात थंडीचे प्रमाण थोडे कमी होईल. तसेच दिनांक 21 नोव्हेंबर रोजी याच विभागात अजून थंडीचे प्रमाण कमी होईल. तसेच मुंबई विभागात, कोकणात, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच अहिल्यानगरचा दक्षिण भाग, सोलापूर, धाराशिव, लातूर तसेच बीड जिल्ह्याचा दक्षिण भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात थंडीचे प्रमाण फारच कमी होईल. दिनांक 22 नोव्हेंबर रोजी उरील दिलेल्या या जिल्ह्यात किंवा भागात थंडी कमी होईल. पहाटेच्या सुमारास थोडे थंड वाटेल. तसेच इतर विभागात थंडीचे प्रमाण थोडेसे कमी राहील. तसेच खानदेशमध्ये व पश्चिम विदर्भात थंडीचे प्रमाण 12 ते 15 अंशापर्यंत राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक 23 नोव्हेंबरपासून खानदेश विभाग वगळता राज्यातील इतर भागातील थंडी कमी होईल. दिनांक 24 नोव्हेंबरपासून संपूर्ण राज्यातील काही दिवस थंडीचे प्रमाण कमी होईल. तसेच नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पडणाऱ्या चक्रीवादळाच्या मार्गात अजून बदल दिसून येत असून काल सांगितल्याप्रमाणे कमी दाबाचे क्षेत्र पूर्व विदर्भापर्यंत येऊन ते नंतर तिथून कर्नाटक राज्यातून अरबी समुद्रात येण्याची शक्यता सध्या दिसत आहे. मी दिनांक 4 नोव्हेंबरच्या अंदाजात सांगितल्याप्रमाणे ते कर्नाटक राज्यातून अरबी समुद्राकडे जाण्याची शक्यता दिसत आहे. त्याच्या प्रभावामुळे पूर्व विदर्भातील दक्षिण भाग तसेच नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, कोकणात, सातारा, पुणे, मुंबई उपनगरात, पालघर, डहाणू, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर, अहिल्यानगर या जिल्ह्यात भाग बदलत नोव्हेंबरच्या दिनांक 28 तारखेपासून दिनांक 6 डिसेंबर दरम्यान पावसाची शक्यता असून हा पाऊस कुठे तुरळक, तर कोठे हलका, तर कोठे हलका ते मध्यम, तर कोठे मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वाटते असून
परंतु अजून जर याच्या जाण्याच्या मार्गात काही बदल झाला तर दिलेल्या अंदाजात बदल होऊ शकतो। तसा बदल झाला तर आपणाला सांगितले जाईल। सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा। धन्यवाद।